सुरुवात आहे. मला वाटतं आता मी खूप एन्जॉय करणार आहे आणि इव्हेंच्युअली जेव्हा 10 दिवस मी हेच कपडे घालू तेव्हा कदाचित कंटाळा येईल. प्रेक्षकांनी माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा प्रियांका म्हणून, की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे. तर तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते सगळं पाहायला मिळणार आहे. मी खरं सांगते, मी प्रेक्षक म्हणून, प्रियांका म्हणून मला सायली अर्जुनची जोडी खूप आवडते. लोकं मला शिव्या घालतात म्हणजे ती माझ्या कामाची पावती आहे किंवा असं म्हणता येईल की सिरियल लोकांना आवडते आहे आणि हे खरं तर सायली अर्जुनवरचं प्रेम आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या प्रिया माझ्यासोबत आहे, म्हणजेच प्रियांका. प्रियांका कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. बरं, खूप छान लुक आहे. जसं मी मगाशीच म्हणाले, मेहंदीचा लुक आहे. हिरवा कलर आय गेस तुम्ही चूज केलाय. काय सांगशील या लुकबद्दल? जेव्हा तुला दाखवलं का सांगितलं की असं असं लुक असणार आहे, तेव्हा काय एक्साइटमेंट होती? मला आत्ता आमच्या कॉस्ट्युम डिझायनरने वैशालीने हा आणून दाखवला आणि पाहता क्षणी मला असं आलं होतं की खूप सुंदर आहे. आणि आपल्याला असे ड्रेस किंवा असे दागिने रोज काय म्हणतात त्याला घालता येत नाहीत. सो मला वाटतं की ही गंमत असते शूटची. लोकांनाही वाटत असतं की हे काय छान छान कपडे घालतात. ही सुरुवात आहे. मला वाटतं आत्ता मी खूप एन्जॉय करणार आहे आणि इव्हेंच्युअली जेव्हा 10 दिवस मी हेच कपडे घालू तेव्हा कदाचित कंटाळा येईल. पण हो, आत्ता मी ही फेज खूप छान एन्जॉय करते की नवीन काहीतरी आहे, नवीन ड्रेस आहे आणि नवीन लुक आहे. आय थिंक तुझे बँगल्स काहीतरी खूप वेगळे आहे या पूर्ण लुकमध्ये, कारण युजली असे बँगल्स आपण म्हणजे घालत नाही, पण त्याबद्दल काय सांगशील? ते फार छान दिसतात. हे सगळं तिनेच डिझाईन केलेलं आहे बेसिकली. ह्या ग्रीन बँगल्स वगैरे ह्यात चुड्यासारखं दिसतं पण त्या हे आहेत, काचेच्या नाही आहेत. पण मला छान वाटतं कारण अशा भरलेल्या बांगड्या आपल्याला नेहमी नाही सेम की नाही घालता येत. तो इथे घालता आलं ह्याच्यावर छान वाटतंय. पण आता कल्पनाताई आणि पूर्ण आजींनी सांगितले की प्रिया आणि अर्जुनचं लग्न करायचंय. अर्जुनला फोर्स करतात तुझ्याशी लग्न करायला, तुझी इच्छा पूर्ण होते, पण कुठेतरी प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होत नाही. तर त्याबद्दल काय सांगशील? मी परत तेच सांगेन की प्रेक्षकांच्या मर्जीनुसारच होणार आहे, पण एक प्रोसेस असते, ती एन्जॉय करायची असते. आणि मला असं वाटतं की जर प्रेक्षकांनी माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा प्रियांका म्हणून, की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे. तर तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते सगळं पाहायला मिळणार आहे. मी खरं सांगते, मी प्रेक्षक म्हणून, प्रियांका म्हणून मला सायली अर्जुनची जोडी खूप आवडते. सो मला तुम्ही जितके डेस्परेट आहात तितकीच मी पण डेस्परेट आहे. मलाही त्या दोघांना एकत्र पाहायचं आहे. प्रिया म्हणून नाही, कारण हे माझं काम आहे, पण डेफिनेटली प्रियांका म्हणून मी सुद्धा सायली अर्जुन या कपलची फॅन आहे. पण प्रियांका, खलनायक साकारताना ना खूप वेगवेगळ्या किंवा संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया येतात, कमेंट्स असतात. ऑब्व्हियसली त्यांना माहीत नाही की हे रिअल आहे, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं किंवा त्यांच्या आयुष्यातलंच एक भाग असतं. तर मग अशा वेळी या कमेंट्सचा किती इफेक्ट होतो किंवा तू कशी रिएक्ट करतेस, कसं घेतेस त्या कमेंट्सना? डेफिनेटली कुणाला असं वाटतं की आपल्याला शिव्या घालाव्या लोकांनी, पण आत्ता मला असं वाटतं की तो एक्सेप्टन्स आलेला आहे की लोकं मला शिव्या घालतात म्हणजे ती माझ्या कामाची पावती आहे किंवा असं म्हणता येईल की सिरियल लोकांना आवडते आहे. आणि हे खरं तर सायली अर्जुनवरचं प्रेम आहे, कारण मी त्यांना त्रास देते तर त्यांचे चाहते मला शिव्या घालतात, कारण त्यांना एकत्र पाहायचं आहे त्यांना म्हणून. बट अदरवाईज मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेते. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि पुन्हा एकदा खूप छान दिसतेस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला पण मजा आली गप्पा मारून. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.